लाडकी बहीण योजना ई-केवायसी करताना एरर, सदर आधार क्रमांक पात्र यादीत समाविष्ट नाही, मग काय करावे? हे आदिती तटकरे यांनी एरर येत आहेत हे लक्षात घेऊन आता लाडक्या बहिणींसाठी नवीन आता बंधनकारक आहेच हे तर माहीतच आहे. लाडकी बहीण योजना याबाबत ई-केवायसी करणे गरजेचंच आहे. हेही आपल्या लाडक्या बहिणींना तेव्हाच पैसे मिळणार, या लाडक्या बहिणीचा तरच लाभ मिळणार हे लक्षात घेऊन आता आदिती तटकरे यांनी या वेबसाईटवर जाऊन आता आपल्या मोबाईल क्रमांकावर वेबसाईटवर आलेला OTP तो सादर करावा आणि ई-केवायसी झटकन करून घेण्यात यावी. हेही लाडकी बहीण योजना KYC कशी करायची, KYC वेबसाईटवर जाऊन करायची आणि त्या संदर्भात लाडक्या बहिणींना आपल्या आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ई-केवायसी कशी करायची. तर लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर जाऊन तो OTP आपल्या लाडक्या बहिणींना प्रदान होणार आहे आणि लाडकी बहीण योजना KYC करा नवीन ऑप्शन आला तरच हे हप्ते मिळणार, म्हणजेच की हे हप्ते त्याशिवाय मिळणार नाही. ई-केवायसी करणे गरजेचं आहे, म्हणजे करणे गरजेचंच आहे हेही लक्षात घ्यावं, म्हणजेच की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. लक्ष देऊन आपल्या लाडक्या बहिणींनी आता यावर काम केलंच पाहिजेत आणि जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपल्या खात्याशी संबंधित सर्व माहिती घ्यावी, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणींना आता दिवाळीचं बोनस आणि सप्टेंबर महिन्याचं हे संपूर्ण ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत.